संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे देऊळ हे जन्मस्थान आहे. हे इंद्रायणी नदीच्या काठी असून याच गावात श्री तुकाराम सदेह वैकुंठाला गेले अशी आख्यायिका आहे. ज्या डोंगरात एकांतात बसून तुकारामांनी अभंग रचना केली व अवघ्या महाराष्ट्रात भक्तीचे मळे पिकवले तो भंडाऱ्याचा डोंगर देहूपासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर आहे. हा डोंगर भाविकांचे श्रद्धास्थान बनून राहिला आहे. आज या डोंगरावर जाण्यासाठी थेट पक्का रस्ता आहे. ज्या इंद्रायणी डोहा तुकारामाचे अभंग त्यांच्या निंदकाने बुडविले तो डोहही इंद्रायणी काठीस नजीक आहे. तुकाराम महाराजांच्या आत्मिक सामर्थ्यामुळे हे अभंग पुन्हा वर येऊन तरले अशी धारणा आहे. देहू गावात विठ्ठल मंदिर, चोखामेळ्याचे मंदिर आणि अशी स्थाने दर्शनीय आहेत. तुकाराम बीजेला म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीयेला देहू येथे वार्षिक उत्सव असतो. इंद्रायणी काठी नवीन गाथा मंदिर बांधण्यात आले आहे. संत तुकारामाचे अभंग संगमरवरी दगडावर कोरून मंदिराला आतून सजवण्यात आले आहे. देहू येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान 610 मिलीमीटरपर्यंत असते. गावातील व गावाजवळील असणारी काही ठिकाणे भंडारा डोंगर, भालचंद्र डोंगर, गोरडेश्वर डोंगर, गाथा मंदिर, प्राचीन शिवमंदिर, वैकुंठगमन, माशाचा डोह इत्यादी आहेत. संत तुकाराम हे 17व्या शतकातील एक वारकरी व संत कवी होते. त्यांचा जन्म देहू या गावात झाला. वसंत पंचमीच्या माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठोबा हे तुकारामाचे आराध्य दैवत होते. तुकारामांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखण्यात वारकरी संप्रदायाचा प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असा जयघोष करतात. जगद्गुरू तुकाराम लोककवी होते. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. अशा प्रकारचे संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला. वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. 17व्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक म्हणून संत तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो. तुकाराम महाराजांनी वास्तववादी, निर्भीड आणि वेळ प्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दामध्ये प्रहार करणारे संत होते. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या काळात अनागोंदी निर्माण झालेली होती. अशा काळात संत तुकारामांनी आपल्या साहित्यातून, कीर्तनातून समाजाला अचूक मार्गदर्शन केले होते. तुकाराम महाराजाचे मूळ नाव तुकाराम बोलोबा आंबेले हे होते. त्यांचा जन्म सोमवार 21 जानेवारी 1608 म्हणजेच माघ शुद्ध पंचमी शालिवान शके 1530 साली देहू महाराष्ट्रात झाला. त्यांचे निर्वाण 19 मार्च 1650 वयाच्या 42व्या वर्षी फाल्गुन वद्य द्वितीया शालिवान शके 1572 देहू या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये झाले. तुकाराम महाराजाचा संप्रदाय हा वारकरी संप्रदाय होता. त्यांचे गुरु केशव चैतन्य म्हणजेच बाबाजी चैतन्य हे होते. संत तुकारामाचे शिष्य संत निळोबा आणि संत बहिणाबाई भगवान बाबा हे होते. संत तुकारामाची भाषा मराठी होती. त्यांची साहित्य रचना ही तुकारामाची गाथा होती. यामध्ये 5000हून अभंग आहेत. हे 5000च्या वर अभंग आहेत. तुकाराम महाराज हे समाजसुधारक, कवी, विचारवंत व लोकशिक्षक होते. तुकारामाचे वडील बोलोबा आंबेले होते व आई कनकाबाई बोलोबा आंबेले ही होती. तुकाराम महाराजाच्या पत्नीचे नाव रखुमाबाई आणि दुसऱ्या पत्नीचे नाव जिजाबाई म्हणजेच आवली हे होते. तुकाराम महाराजांना 4 अपत्ये होती. महादेव, विठोबा, नारायण हे 3 पुत्र व 1 कन्या भागोबाई होती. तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते. वेदांत तुकारामाच्या वाणीतून सामान्य जनापर्यंत प्रवाहित झाला. अभंग म्हटला की फक्त तुकारामाचाच एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगाला मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग. हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्वरभक्त,
साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगाचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यातील शिक्षित व अशिक्षित लोकांनाही नित्यपाठात आहेत. भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगात परतत्वाचा स्पर्श आहे. मंत्राचे पावित्र्य, शब्द कळेल असे त्यांचे शब्द आहेत. त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग लेखनाबरोबरच गवळणीही रचल्या आहेत. संत तुकारामाच्या अभंगाचा अनेकांनी अनेक अंगाने अभ्यास करून त्यांचे सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा संग्रह म्हणून जनसामान्याच्या मुखामध्ये कायम आहे. गाथा बुडवली म्हणणाऱ्यांना जनसामान्याच्या तोंडून मुखोद्गत अभंग ऐकून गाथा जिवंत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव आला. इंद्रायणी नदीच्या काठावर लाखोचा जनसमुदाय गाथेतील अभंग म्हणू लागले. यावेळी तुकाराम महाराजांना जाणीव झाली, आपले अभंग, आपली गाथा बुडालेली नाही, तर ती जनसामान्याच्या मुखामध्ये अखंड जिवंत आहे. आपल्या कार्याची ही यथोचित पावती आहे. खऱ्या अर्थाने संत तुकाराम हे या काळातील लोकसंत होते. बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म या संबंधी मते लोकांना पटवून देण्यामध्ये ते यशस्वी ठरले. देवधर्मातील अनागोंदी त्याचप्रमाणे भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. समाज मनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचं काम हे संत तुकारामांनी केलं. संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरलेले आहे. त्यांचे अभंग मानवी जीवनास उपकारक ठरले आहेत. लौकिक अर्थाने संत तुकाराम हे 8व्या पिढीतील नायक होते. ज्ञानदेवांनी रचलेल्या भक्ती चळवळीला खऱ्या अर्थाने कळसास नेण्याचे काम संत तुकारामांनी केलेले आहे. तुकारामांच्या जन्मवर्षामध्ये आणि या जन्मवर्षाबद्दल इतिहासकारामध्ये मतभेद आहेत. त्यातली 4 संभाव्य वर्ष इसवी 1568, इसवी 1577, इसवी 1608 आणि इसवी 1598 ही आहेत. इसवी 1650 मध्ये हजर असलेल्या तमाम जनतेच्या समक्ष त्यांचा देव विठ्ठल त्यांना सदेह वैकुंठी घेऊन गेला असे मानले जाते. पण याबद्दल पूर्वगामी लोकांना संशयता आहे. तुकाराम महाराज हे वाणी समाजाचे होते. त्यांचे घराणे मोरे होते व आडनाव आंबेले होते. त्यांच्या घराण्यातील विश्वंभर बुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठल भक्त होते. त्यांच्या घरात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. तुकारामाचे वडील बोलोबा व आई कनकाई या होत. मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. घराची संपूर्ण जबाबदारी तुकारामावरच होती. पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई म्हणजेच आवली हिच्याशी त्यांचा विवाह झाला होता. तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात विपत्तीचे तडाखे सहन करावे लागले. अनेक प्रापंचिक दुःखे भोगावी लागली. ते 17-18 वर्षाचे असताना त्यांचे आईवडील मरण पावले. मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनास निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला. गुरेढोरेही गेली. महाजनकी बुडाली. मन उदास झाले. संसारात विरक्ती आली. अशा परिस्थितीत त्यांनी विठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवली. देहू गावाजवळील भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. चिरंतनाचा, शाश्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला. तेथेच परब्रह्मस्वरूप श्री विठ्ठल त्यांना भेटला असे मानले गेले. तुकारामांचा सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता. परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारकीच्या पाशातून मुक्त केले. जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली. पुढे प्रवचने कीर्तने करताना तुकारामांना अभंगाची रचना स्फुरू लागली.
सुदुंबरे गावातील त्यांचा बालमित्र संताजी जगनाडे यांनी तुकारामाचे अभंग कागदावर उतरून घेण्याचे काम केले. देहू गावातील मंबाजी नामक बुवाने तुकारामांना खूप त्रास दिला, परंतु तुकारामांच्या पत्नी आवलीने मंबाजींना बदलण्याचा प्रयत्न केल्यावर मंबाजी पळून गेला. पण नंतर तुकारामांचा आध्यात्मिक अधिकार ओळखून त्यानेही त्यांचे शिष्यत्व पत्करले. पुण्याजवळील वाघोली गावातील रामेश्वर भट यांनी तुकारामांना संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ प्राकृत भाषेत सांगितल्यावरून त्यांना त्यांच्या अभंगाच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा केली. परंतु विठ्ठल कृपेने या गाथा पाण्याच्या वर आल्या. सर्व लोकांनी तुकारामाचा जय जयकार केला. तुकारामाने विठ्ठलास दोष लावला होता, तेव्हा तुकाराम सद्गतीत झाले व गाथा पाण्याच्या वर घेऊन साक्षात विठ्ठलांनी त्या तुकारामास दिल्या. तेव्हा तुकारामांना अतिशय आनंद झाला. त्यांनी देवाचे आभार मानले व आपल्या अपराधीपणाबद्दल क्षमा मागितली. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदैव वैकुंठ गमन झाले असे मानले जाते. हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. तुकाराम महाराज हे संसारी असूनसुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थाकडे वळवले व सर्व समाज श्रीमंत असावा अशी त्यांची धारणा होती. गरिबाविषयी त्यांना कळवळा होता. त्यांचे अंतःकरण महासागरासारखे होते. माणुसकीची त्यांना जाणीव होती. ते व्यापारी होते. त्यांनी स्वतःच्या वाट्याला जे आले ते लोकांना दिले. कर्जदारांची कर्ज माफ करणारा हा जगातील पहिला संत होय. जगामध्ये समता नांदावी अशी त्यांची मनोभूमिका होती. संसारातील विरक्तीचा ते महातेज होते. महात्मा गौतम बुद्धाने जसा राज ऐश्वर्याचा त्याग केला, जगाचा संसार सुरळीत चालवण्यासाठी त्यांनी अभंगाद्वारे मानवाला व एकूणच तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले. त्यांचे मार्गदर्शन समाजाच्या दृष्टीने मौलिक ठरले. समाजातील काही विकृत विकारांच्या लोकांनी संत तुकारामांना वेडा ठरवण्याचा प्रयत्न केला. अनेक कटकारस्थाने केली. त्यातून तुकाराम महाराज सही सलामत सुटले. संत तुकारामांना 4 मुले होती. मुले विठ्ठल, महादेव व नारायण तर मुलगी भागीरथी. यापैकी 2 आजाराने मरण पावले. पहिली बायको गेल्यानंतर त्यांनी पुण्यातील आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाऊ हिच्याबरोबर दुसरा विवाह केला. ती स्वभावाने खाष्ट होती, परंतु सती सावित्रीसारखी पतिव्रता होती. संत तुकारामाचा संसार तिने नीट सांभाळला. त्यांची विरक्ती सांभाळली. संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर आत्मचिंतनासाठी 13 दिवस बसले. ईश्वराची करुणा भाकीत चिंतन केले. त्यावेळी त्यांची सर्व देखभाल जिजाऊने केली. संत तुकारामांनी स्वतःचा संसार सुखाचा करण्यापेक्षा जगाच्या कल्याणासाठी अभंगातून कीर्तनातून अभंगवाणी रचली. ते लौकिक अर्थाने मायाजलात गुंतले नाहीत. संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले त्या ठिकाणी नांदुरकीचे एक झाड आहे. तुकाराम बीजेला बरोबर 12 वाजता तुकाराम वैकुंठाला गेले त्यावेळी हा नांदुरकीचा वृक्ष प्रत्यक्ष हलतो असे सांगितले जाते. जगद्गुरू तुकाराम महाराज सदैव हरिनामात घडलेले असायचे. होळीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी तुकाराम बीज हा दिवस येतो. याच दिवशी जगद्गुरू तुकाराम महाराज हे नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली ध्यानस्थ बसून सदेह वैकुंठधामास गेले. वैकुंठधाम म्हणजे साक्षात श्री हरी भगवान विष्णू यांचे परमधाम होय. तुकाराम महाराज यांच्या नावातच राम आहे. त्यांना नेण्यासाठी प्रत्यक्ष विठ्ठल गरुडावर आरूढ होऊन आले होते असे मानले जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या एका युगप्रवर्तक महापुरुषाने तुकाराम महाराज यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केली होती. यामुळे तुकारामांना जगद्गुरू संबोधले गेले. ज्यावेळी शिवाजी महाराज तुकारामास भेटावेस गेले तेव्हा त्यांनी तुकारामास उंची रेशमी कपडे, दागिने, तुकारामाच्या कुटुंबासाठी भेटवस्तू देऊ केल्या. परंतु तुकाराम महाराजांनी त्या भेटवस्तू स्वीकारल्या नाहीत. उलट त्यांनी सोने आणि चांदे यांना विषसमान म्हटले. भरजरी वस्त्रांचाही मोह त्यांना झाला नाही. तुकारामाचे वडील भोलोबा, आई कनकाई आंबेले यांना 3 मुले होती. सावजी हा त्यांचा थोरला मुलगा. यांनी तीर्थयात्रेस जाण्याचा
जाण्यासाठी घर सोडले. मधला तुकाराम व धाकटा कान्होबा होता. संत बहिणाबाई ही शिवपूर तालुका वैजापूर तालुक्यातील तुकारामांची शिष्या. तुकारामांनी तिच्या स्वप्नात गुरु उपदेश दिला होता. वैकुंठ गमन केल्यावर बहिणाबाईची निष्ठा पाहून तिला साक्षात दर्शन दिले होते असे म्हणतात. तुकारामांनी बहिणाबाईला बौद्धांच्या वज्रसूची या बंडखोर ग्रंथाचे मराठी भाषांतर करायला सांगितले होते. संत तुकारामांनी लिहिलेली संत तुकाराम गाथा म्हणजे हिंदूची गाथा आहे. ज्ञानोबा तुकाराम म्हणजे महाराष्ट्राचे सांस्कृतिक विद्यापीठे आहेत. ज्ञानेश्वर व तुकारामाच्या अभंगाची भाषा सरळ सोपी आहे. महाराष्ट्रातील देवगिरीच्या यादवांच्या अस्त झाल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र अंधाधुंदीचा कारभार सुरू झाला होता. बहुजन समाजाचे धार्मिक आर्थिक शोषण सुरू झाले. धर्मसत्ता प्रबळ झालेली होती. हिंदू धर्माला कर्मकांडाची जळमटे चिकटलेली होती. परकीय सत्ता बळकट झाली होती. समाजातील सत्व आणि स्वाभिमान हरवला होता. आदिलशाही, निजामशाही, मोगलशाहीचा विळखा समाजावर घट्ट झाला होता. महाराष्ट्रातील मराठा सरदार वतनासाठी आपापसामध्ये लढत होते. स्वकीय कोण व परकीय कोण याची ओळख उरलेली नव्हती. अशावेळी एक दिव्य ज्योत उदयास आली आणि ती म्हणजे धर्मक्रांतीचा पहिला संत संत ज्ञानेश्वर. या काळामध्ये पुढे आले. मराठी भाषेतील आध्यात्मिक क्रांतीची ज्योत त्यांनी प्रज्वलित केली. सनातन धर्म मार्तंडाने ज्ञानेश्वरांचा अतोनात छळ केला, परंतु धर्मशास्त्रानुसार ज्ञानेश्वरांनी त्यांना सडेतोड उत्तरे दिली. 7 शतकाहून अधिक काळ ही ज्योत तेवत राहिली. यातच तिचे थोरपण आहे. ज्ञानेश्वरानंतर जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज आणि त्यानंतर संत तुकाराम यांनी भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकवली. समाजामध्ये पसरलेली कर्मकांडाची जळमेट आपल्या कीर्तनातून त्यांनी पुसून टाकली. म्हणूनच ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालाशे कळस असे म्हणतात. आम्ही जातो आपल्या गावा, आमचा राम राम घ्यावा, हे संत तुकारामांचे शब्द आहेत. तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठला गेले. तीच ही तुकाराम बीज होय. त्याच्या आधी ते आपल्या भक्तांना व जवळच्या लोकांना बोलताना हे शब्द उच्चारतात. त्यांचे हे शब्द फार लोकप्रिय आहेत. अशा प्रकारची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.